वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। भक्ति
विठ्ठलगिरी हरीची भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी दास गणू म्हणे असा सेजो दास गणू म्हणे असा सेजो त्याचे मी पाय धरी हरीची भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी भक्ती तीच खरी सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रस्तुत प्रसंगी घेतलेला अभंग संत दासगणू महाराजांचा आणि यामध्ये मानवाला दासगणू महाराजांनी यथार्थ बोध केलेला आहे. आपणही भक्ती करतो, पण भक्ती कशाला म्हटलं पाहिजे याचं विवेचन या अभंगामध्ये दासगणू महाराजांनी केलेले आहे. भक्तीचे 6 प्रकार महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेले आहे. भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी. गेल्या 2 वर्षापासून या जगावर महामारीचं संकट आहे आणि ते संकट नष्ट व्हावं अशी आपण भगवंत चरणी प्रार्थना करूया आणि कीर्तनाला सुरुवात करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सद्गुरुनाथ महाराज की जय. कीर्तनासाठी घेतलेला अभंग दासगणू महाराजांचा आहे आणि दासगणू महाराज या अभंगामध्ये यथार्थ बोध मानवाला करीत आहे. भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी. आपणही भक्ती करतो, पण भक्ती कशी केली पाहिजे, भक्त कसा असावा याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. यामध्ये आपल्याला या अभंगातून फक्त भक्ती म्हणजे काय, भक्तीचे प्रकार किती आणि कोण्या भक्तासाठी भगवंत धावून येतो याचं विवेचन या अभंगातून आपल्याला करायचं आहे. भक्ती तीच खरी हरीची भक्ती तीच खरी. दासगणू महाराजांनी भक्तीचे 6 लक्षण यामध्ये सांगितलेले आहेत. आपल्या सर्वस्व सुखाचं त्याग करणं म्हणजे भक्ती. परमेश्वर प्राप्ती करता सर्वस्व अर्पण करणं या नाव भक्ती. सहज स्वरूप स्थिती या नाव भक्ती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की भक्तांनी सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. सहज स्वरूप स्थिती या नाव भक्ती. तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करताना सांगतात, काय म्हणतात तुकाराम महाराज, हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावि माया संकल्पावि माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. अनेक संतांनी भक्तीविषयी व्याख्या केलेल्या आहेत. अनेकांनी भक्तीविषयी आपापलं मत मांडलेलं आहे. आपण आता भक्तीचे
भक्ती कशाला म्हणतात हे पाहिलं, पण भक्तीचे प्रकार किती. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवभक्ती आपणा सगळ्यांना माहित आहे, पण आपल्याला विचार असा पडला की यामध्ये श्रेष्ठ भक्ती कोणती. श्रवणं विचार जर केला तर पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. एक आजोबा होते घरात, प्रकृती स्वास्थ्यामुळे ते काही कीर्तन ऐकायला जाऊ शकत नाही. बाजूच्या मंदिरामध्ये कीर्तन सुरू आहे, कीर्तन अतिशय चांगलं सुरू आहे. मुलगा म्हटला मी कीर्तनाला जातो आणि त्याचं टेप करून घेऊन येतो, कॅसेट घेऊन येतो. आणि मुलांनी कॅसेट आणली आणि घरी लावली कॅसेट. त्यांनी जशी कॅसेट लावली तशी MSCB ची कृपा झाली. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजोबांना कीर्तन आहे आपलं श्रवण करता आलं नाही ते कीर्तन, म्हणून त्या भक्तीमध्ये पराधीनता आहे. दुसरी भक्ती कीर्तनम. आता कीर्तनामध्ये दोन्ही साथीदारांची आवश्यकता आहे. त्यांनी योग्य प्रकारे साथ केली पाहिजे, ते वेळेवर आले पाहिजे. म्हणजे एकंदरीत कठीण काम आहे. आणि वारकरी संप्रदायाचं तर अजूनच कठीण काम आहे. त्या भजनी मंडळासोबत आपली चाल जुळली पाहिजे, त्यांची चाल आपल्याशी जुळली पाहिजे. त्यांच्या विना होत नाही, त्यांच्या विनयाविना होत नाही. असं एकंदर कठीण काम आहे. म्हणून कीर्तन भक्ती ही सुद्धा पराधीन आहे. मग सर्वश्रेष्ठ भक्ती कोणती, तर ती म्हणजे नामस्मरण भक्ती. आणि या नामाचा महिमा जाणे शंकर, जनाउद्देशी विश्वेश्वर. वाराणसी मुक्ती क्षेत्र, राम नामे करुणी श्रीराम. या राम नामाचं महत्व शंकराने गायलेलं आहे. आणि हे राम नाम घेतल्याने होते काय हो. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम. नुसतं राम म्हटल्याबरोबर आतली सगळं पातके बाहेर पडतात. आणि म्हटल्यानंतर आपले जे पोटकमल मिटल्या जातात. त्याच्यामुळे बाहेरून जे पाप येणार आहे आपल्या शरीरामध्ये ते येत नाही. आणि संत काय म्हणतात, रामनाम कशासाठी घ्यायचं. महापातकाचा नाश हो. जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभ तेथ काही राहीना. अशुभ तेथ काही राहीना. जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभ तेथ काही राहीना. आता आपण भक्तीचे प्रकार पाहिले, पण भक्तीचे अजून दोन प्रकार आहेत. एक पराभक्ती, एक अपराभक्ती. म्हणजे परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर किंवा आपण व्रतवैकल्य करतो ते सिद्ध झाल्यानंतर, परमेश्वर प्राप्ती झाल्यानंतरही जी भक्ती सुरू राहते त्याला पराभक्ती म्हणतात. आणि अपराभक्ती म्हणजे की आपण एखादं व्रत केलं, त्या व्रताची सांगता केली की भगवंताचं विस्मरण.
नारदांनी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये सातु अस्मिन् परम प्रेम रूपा गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानम् अविच्छिन्नम् अनुभवस्वरूपम् अशा भक्तीचे प्रकार सांगितले. पण सर्वात सोपी भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती. आणि म्हणून दासगणू महाराज म्हणतात, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी. दंभाभाटा अद्वेष्टे मन, दंभाभाटा अद्वेष्टे मन, सन्निधीला हरीची, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी. दासगणू महाराज म्हणतात, दंभा पाठा अद्वैष्टे मन. खऱ्या भक्तानं अहंकार सोडला पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. दंभा फाटा अद्वैष्टे मन, ज्याच्या मनात कुठलाही द्वेष नाही, सन्निधीला आचारी होईल. म्हणजे आचरणामध्ये शुद्धपणा पाहिजे, शुद्धता पाहिजे. सन्निधीला आचारी, हे झाले 3 प्रकार. नामस्मरणा वाचून अवघे गोष्ट न जाणू. सतत नामस्मरण सुरू आहे. परोत्कर्षे दुःख न मानी, उलट मदत करी. म्हणजे समोरच्याला दोष न देता उलटी त्याच्या बाबत चांगली भावना. नाथ महाराजांचं आपल्याला उदाहरण माहित आहे की नाथ महाराजांनी 108 वेळा स्नान केलं आणि समोरचा व्यक्ती येऊन म्हणून राहिला की महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, मी तुम्हाला उगीच त्रास दिला, मी तुमच्या अंगावर थुंकलो. पण महाराज काय म्हणताय, उलटी मदत करी. नाही रे बाबा, तुझ्यामुळे मला काही त्रास झाला नाही, उलट मला गोदावरीचं स्नान 108 वेळा झालं. माझं भाग्य आहे 108 वेळा गोदावरीचे स्नान. परोत्कर्षे दुःख न मानी, उलट मदत करी. त्या उलट आपलं काम आहे. आपल्या घरची लाईन गेली की पहिले आपण समोर जाऊन पाहतो दरवाजातून की समोरच्याची गेली का नाही. त्याची तर गेली असेल तर मनाला आनंद, त्याची गेली नसेल तर आपली काय. परोत्कर्षे दुःख न मानी, उलट मदत करी. दास निश्चय ज्याचा, कधी न ढळेची, जैसा अचलगिरी. ज्याचा निश्चय कधीही कमी होत नाही किंवा ढळत नाही. आपण जे काम भक्ती करणार आहे त्या भक्तीपासून तो कधीही दूर होत नाही. उलट दास गणू म्हणे असासे जो, त्याचे मी पाय धरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी. दंभा फाटा अद्वैष्टे मन, दंभा फाटा अद्वैष्टे मन. सन्निधीला आचरी हरीची, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी.
ज्ञानराव ढवळे हे रोडे सरांच्या इथे बऱ्याच दिवसापासून कीर्तन सेवा शिकत आहेत आणि त्यांनी कीर्तनात विशारद केलेला आहे. रोडे सरांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांची कीर्तनाचे धडे सुरू आहेत आणि स्वतः ते पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होते, निवृत्त झालेले आहेत आणि ते कॉलेजमध्ये असताना सर्व्हिस करत असताना सुद्धा कीर्तन रोडे सरांच्या इथे शिकत होते. आजही ते स्वतःला विद्यार्थी समजतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांची सेवा मध्य पुढे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासे. समर्थांनी अनेक मोठांची स्थापना केली, अनेक बलोपासना केंद्र उभे केले, रामनामाचा सर्वत्र प्रसार केला आणि प्रसार करता 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 चाफळ ग्रामी आले आणि त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि त्या ठिकाणी नित्य उपासना सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. नित्य नियमाप्रमाणे सकाळी प्रातःकाळी उठणे, स्नान करणे, भोपाळ्या म्हणणे, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. उपचारासहित चित्ताकांता. उपचारासहित सद्गुरुनाथा. घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. घ्यावी सेवा दिनाची निर्मियते नूतन मंदिराची. ठाई ठाई बांधले वितानाशी. जाया पदे सोडिले चौपाशी. अर्पियते राघव विश्रामाशी. घ्यावी सेवा दिनाची गुरुराया. घ्यावी सेवा दिनाची म्हणायच्या, काकड आरती करायची. सकाळी रामरायाला अभिषेक, रामरक्षा, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. दासबोधाचं पठण करायचं. मागा निरुपिले कीर्तन
जे सकळासी करी पावन आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती श्रीराम. आणि मग दीक्षेला जायचं. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. गावातून भिक्षा मागून आणायची. आणि असा हा दिनक्रम चालू असताना अनेक शिष्य त्या ठिकाणी महाराजांचे झाले. दुपारी पुराण वाचायचं, भागवत वाचायचं आणि रात्री पुन्हा उपासना. उपासनेचा आश्रयो उपासने विन निराश्रयो. उपासनेशिवाय काही नित्य उपासना ही झालीच पाहिजे. आणि सायंकाळी मग प्रवचन किंवा कीर्तन. आणि असा दिनक्रम चालू असताना एक दिवस समर्थांनी काशी विश्वेश्वराचं कीर्तन लावलं. आणि त्या काशी विश्वेश्वराचं वर्णन अतिशय सुंदर केलं. गंगेचंही वर्णन केलं त्या ठिकाणी. आणि कीर्तन एकदम महाराज आपलं समर्थांचंच कीर्तन ते. त्यांचं वर्णन काय करावं. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे. रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. रुसू नको माझ्या देवा तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. गंगेचंही वर्णन महाराज करून आहे. गंगेचंही अतिशय सुरेख वर्णन केलेलं आहे. महाराज काय म्हणतात. पावन तुझे नीर गंगे. पावन तुझे नीर गंगे. पावन तुझे नीर गंगे. पावन तुझे नीर गौतम. पावन तुझे नीर गंगे. पावन तुझे नीर. अतिशय सुरेख असं वर्णन केलं. आणि सर्व शिष्यांनी ते ऐकलं. आणि सगळे शिष्य समर्थांच्या पोटी गोळा झाले. महाराज तुम्ही काशी क्षेत्रीचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. तर आमची सुद्धा विश्वेश्वराचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. आणि ते तुमच्या सोबतच आम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. समर्थांनी सांगितलं हरकत नाही, मठाची व्यवस्था करा आणि मग आपण जाऊ. यांच्या आपसामध्ये सगळेजण एकमेकांसोबत विचार करून राहिले की मठात राहणार कोण. जायचं तर सगळ्यांनाच आहे, मग इथे राहील कोण. मग यांच्या लक्षात आलं की आपला भोळा अज्ञान या ठिकाणी आहे. आपण जर त्याला सांगितलं की समर्थांनी सांगितलं तुला की या ठिकाणची व्यवस्था करायची आहे, तर तो निश्चितच समर्थांना नाही म्हणणार नाही. म्हणून सगळ्यांनी जाऊन अज्ञानाला सांगितलं की अप्पा अज्ञाना, तुझ्याकडे अशी अशी व्यवस्था आहे, आम्ही तीर्थयात्रेला जाणार आहोत आणि समर्थांची तशी आज्ञा आहे. त्यांनी सांगितलं सद्गुरूंनी जर मला आज्ञा केली तर मी सद्गुरू आज्ञेचं पालनच करणार, ते मी राहायला तयार आहे. सगळे शिष्य समर्थांकडे गेले
आणि समर्थांना म्हणायला लागले की अज्ञान राहण्यास तयार आहे, आपण यात्रेला जाऊ शकतो. समर्थ आले त्या दिवशी. समर्थांनी ठीक आहे म्हटलं आणि समर्थांनी सकाळी स्नान वगैरे केलं, सगळ्यांना सांगितलं व्यवस्था करा आणि रामरायाला प्रार्थना केली की रामा, तुझ्या तुला या अज्ञानाच्या भरोशावर आम्ही तुझी पूजा वगैरे इथली व्यवस्था सोडलेली आहे आणि तू त्या अज्ञानाकडे लक्ष दे. असं म्हणून अज्ञानाला बोलावलं. अज्ञानाला सांगितलं की अज्ञाना, काहीही कमी जास्त झालं तरी चालेल, परंतु रामरायाला उपाशी ठेवू नको. आणि समर्थांची यात्रा सगळे शिष्य घेऊन निघाली. मार्गे हळूहळू चला, मुखाने राम राम बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने राम राम बोला. मुखाने राम राम बोला, मुखाने राम राम बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने राम राम बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने राम राम बोला. अज्ञानाने सुद्धा समर्थांना निरोप दिला आणि अज्ञान वापस मंदिरामध्ये मठामध्ये आला. रात्री शांतपणे झोपला, कारण सकाळी उठायचं, काकड आरती करायची समर्थांनी सांगितलं होतं. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठोनी श्रीराम वेळी, सद्गुरूंची आज्ञा पाळी सशिष्याजी प्रमाण. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्नान केलं, भोपाळी म्हणायला लागला. उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख. रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्ताची. उठा उठा सकळीक. आता अशा भोपाळी ऐकायला मिळतात आणि रामरायाची सुद्धा भोपाळी म्हटली. सगळ्या एक एक भोपाळ्या म्हणता म्हणता रामरायाची सुद्धा उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. उभी घेऊन कलश दुधाचा कौसल्या माऊली. कौसल्या आणि काकड आरती झाली. सकाळचा अभिषेक सुरू झाला. सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सभूमिकुं सर्वते स्फेत्वा त्यतिष्ठदशाङ्गुलम्. पुरुष एवेदकुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम्. उताम्रेतत्वशेषानो जदन्ये नातिरोहति. ओम हिरण्यवर्णामर्णिं सुवर्णरजतस्रजाम्. अभिषेक सुरू झाला. मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने किंवा समर्थापेक्षाही चांगली पूजा अज्ञान करत आहे. कारण काय, सद्गुरूंना आपण केलेली पूजा आवडली पाहिजे. कारण सद्गुरूंनी आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. अज्ञानाने नैवेद्य तयार केला आणि नैवेद्य प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. आपण जो आहे नैवेद्य दाखवतो, पण अज्ञान
समर्पण करत आहे. पण देव काही जेवायला यायला तयार नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस, असे 7 दिवस गेल्यानंतर मग मात्र कल्याणानं ठरवलं की भगवंत भोजन का करत नाही. कान करीसे भोजना, कान करीसे भोजना, श्री रामा कान करीसे भोजना, श्री रामा कान करीसे भोजना. मनमोहना वेग श्यामा, मनमोहना मेघ श्यामा, कान करीसे भोजना, श्यामा कान करीसे भोजना. नाहीत स्वामी तव सेवेला, नाहीत स्वामी तव सेवेला, नाहीत स्वामी तव सेवेला, म्हणून का कोपची केला, कान करीसे भोजना, श्री रामा कान करीसे भोजना. अशी विनंती करत आहे. आणि मग सांगितलं की आता तुम्ही जर भोजन करणार नाही तर मी निश्चित प्राण अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रीरामाच्या चरणावर प्राण अर्पण करणार इतक्याच प्रभू रामचंद्र प्रकट झाले. प्रभू बोले अज्ञानाला, देव का कधी जेवियला. प्रभू बोले अज्ञानाला, देव का कधी जेवियला. अज्ञान म्हणे देवाला, देव का कधी बोलियला. अज्ञान म्हणे देवाला, देव का कधी बोलियला. बोलला तसे जे वेद, बोलला तसे जे वेद, नातरी देईन प्राण, नातरी देईन प्राण. प्रभू बोले अज्ञानाला. देव म्हणायला लागले अज्ञाना, प्रभू कधी जेवतो का. अज्ञान म्हणायला लागला प्रभू कधी बोलतो का. ज्या अर्थी तुम्ही माझ्याशी बोलत आहात त्या अर्थी तुम्हाला भोजन करावंच लागेल. 7 दिवस झाले मी उपाशी आहे. आणि म्हणून त्यांनी अज्ञानाने सांगितलं की मी आता जाऊन स्वयंपाक करतो, भोजनाची व्यवस्था करतो, तुम्ही सर्वजण जेवायला या. भोजनाची व्यवस्था केली, सर्वजण जेवायला आले. आणि मग सर्वांना जेवू घातलं. म्हणजे हनुमंतराय राहिले. हनुमंताला सुद्धा बोलावलं. हनुमंताने सांगितलं रामराया कठीण आहे बरं, पुढे आपल्याला जड जाईल. रामरायाने सांगितलं की काही नाही. कोण्या भक्तासाठी देव धावून येतो. भक्ती पाशी देव घालीत शेवडी. भक्ती पाशी देव घालीत शेवडी. धूत असे गोळी अर्जुना
सारथी झाला सारथी तो भक्ती पासी देव भक्ती पासी देव तुका म्हणे माझी पुरवावी आवडी तुका म्हणे माझी पुरवावी आवडी वेदे खाली उडी नारायण नारायण भक्ती पासी देव भक्ती पासी देव भक्ती पासी देव भक्ती पासी देव घालीत असे उडी आणि म्हणून प्रगट झाले रामराय आणि अज्ञानाचा हाताने जेवायला लागले भोजन करायला. एक दिवस काय झालं की अज्ञानाला ताप आला आणि रामरायाने लक्ष्मणाला सांगितलं की बाबा पहा बरं आज काकड आरतीची वेळ झाली पण अज्ञान काही आला नाही. लक्ष्मण गेले हाताने स्पर्श करून पाहिले अज्ञानाला भयंकर ताप आलेला होता. खरे बाळा ताप आला आहे का? हो. आणि मग लक्ष्मणाने जाऊन श्रीरामाला सांगितलं. प्रभू रामचंद्रही तिथं आले आणि अज्ञानाने सांगितलं की मीच सगळी काही इथं व्यवस्था करावी का? तुम्ही सर्वांनी सुद्धा कामं काहीतरी केले पाहिजे. मीच उष्टे काढतो, मीच भांडे घासतो, मीच झाडझूड करतो, मीच सगळी व्यवस्था पाहतो, लाकडं सुद्धा मीच आणतो, तर तुम्ही सर्वांनी ही सेवा केली पाहिजे. रामरायांनी सांगितलं ठीक आहे. हनुमंतांनी सांगितलं मी पहिलेच सांगितलं होतं की हे जड होईल बरं का. हनुमंताला मोळी आणायला सांगितलं. अशा सेवा त्यांनी वाटून दिल्या आणि रामराय म्हणायला लागले की माझ्यासाठी काय सेवा आहे? तर म्हणते तुम्हाला कसं सांगणार मी, कारण तुमचीच सेवा करायला मला समर्थांनी सांगितलं आहे, पण तरी मला एखादी सेवा सांग. तर म्हणे महाराज रामराया रात्री मी काकड आरतीची सगळी व्यवस्था करून ठेवतो, थंडीचे दिवस आहे, मला एखाद्या दिवशी जर जाग आली नाही तर तुम्हीच स्वतः काकडा ओवाळून घ्या. असं सर्व जणांना अज्ञानाने कामाला लावलं आणि एके दिवशी काय झालं की सीतामाईंनी रात्री भाकरी केल्या, भाकरी पिठल्याचा जेवण केलं आणि सकाळी उरलेल्या भाकरीची काला केला आणि सगळेजण जेवायला बसल्यानंतर अज्ञानालाही काला वाढला आणि अज्ञानाने तो काला पाहिल्याबरोबर अज्ञान रडायला लागला. रामराय म्हणायला लागले की का बरं रडतोस, काय झालं तुला? त्यांनी सांगितलं की माझ्या गुरूंना सद्गुरूंना हा काला खूप आवडतो आणि मला त्यांना हा नेऊन द्यायचा आहे. अरे कसं नेऊन देशील? ते कुठे, तू कुठे? 300 किलोमीटर धावणारा आपल्याजवळ विमान आहे म्हण. हनुमानराय तिकडे हनुमंतराय पाहूनच राहिले की कठीणच दिसते का, त्याला बोलवा म्हणून मला नेऊन न्यायला सांगितलं. रामांनी आज्ञा केली. हनुमंतराय आले. हनुमंतांनी त्याला खांद्यावर घेतलं आणि घेऊन गेले. तिकडे घाटावर समर्थ आपल्या शिष्यासहित स्नान चालूच होतं. तितक्यात हनुमंताने अज्ञानाला खाली उतरवलं. झाडाच्या पाठीमागे हनुमंत उभे आहेत आणि जातानाच हनुमंताला त्यांनी सांगितलं की माझं नाव कुठेही यायला नको. आणि अज्ञान धावत धावतच समर्थाकडे गेला. समर्थांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि अज्ञानाला पाहून सगळीकडे गोंधळ उडाला. अज्ञान आला रामाची पूजा त्यानं म्हणजे केलीच नाही, मठाची व्यवस्थाही कोणी पाहिली नाही. तो धावत आला, आपल्या पाठीमागे चोरून लपून धावत आला. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं का तू कसा काय? तर आत्ताच निघालो ना, आत्ताच आलो. आत्ताच निघाला ना, आत्ताच आला. हो, कसा आला? मठाची व्यवस्था काय? म्हणजे अगदी चोख व्यवस्था मठाची आहे.
आत्तापर्यंत अगदी व्यवस्थित आहे. आणि समर्थांनी विचारलं तू आला कसा? त्यांनी सांगितलं की मला हनुमंताने सांगितलं की तू माझं नाव सांगू नको, पण मी हनुमंतासोबत या ठिकाणी आलो आहे. समर्थांनी लगेच हनुमंताजवळ गेले, हनुमंताचं दर्शन घेतलं. या दासावर आपण बरीच कृपा केली आहे. आणि आपल्या सर्व शिष्यमंडळींना सांगितलं की आपण सगळेजण तीर्थयात्रा करीत आहात, पण खरा भक्त हा ज्ञान आहे. आणि याचं नाव जरी अज्ञान असलं तरी याच्यासारखा ज्ञानी कोणी नाही. आणि म्हणून प्रथम पद्यामध्ये दासगणू महाराज म्हणतात, भक्ती तीच खरी हरीची, भक्ती तीच खरी आनंद कीर्तन समूहातर्फे मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. प्रवीण जोशींचे मी आभार मानतो. आमचे सद्गुरू माझ्या प्रत्यक्ष साथीला आहेत की ज्यांचं ज्ञान अगाध आहे, परंतु आमची डोळी फटकी आहे. त्याच्यामुळे माझ्याच्यान जे चुका झाल्या त्या माझ्या आहेत आणि त्या तुम्ही सांभाळून घ्या. आणि पेटीच्या साथीला अरुणराव बोडस आमचे काका, अतिशय उत्तम कीर्तनकार, गाण्यातही त्यांचा कोणी हात धरत नाही असे. आणि आपण सर्व श्रोतेजन यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. हेची दान देगा देवा तुझा शरण बाबा, शरण बाबा तुझा